नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. आता वळूया आपल्या पुढच्या टास्ककडे, पण त्याआधी मला वाटतं टीम कावकाव थोडंसं तुम्हाला मोटिवेशनची गरज आहे. श्रुती, हां? मला एक काहीतरी कळलंय तुझ्याबद्दल की तू डान्स वगैरे सॉलिड करते. एक काहीतरी फेवरेट गाणं ना मम्मी, काय काय आठवण आहे ती? माधुरीची गाणी तिला खूप आवडतात. माधुरीचं कोणतंही गाणं द्या. माधुरी दीक्षितची फॅन आहेस तू फॅन पण? आहे, फॅन आहे. हां, माधुरी कोण नाही, दीक्षितची. आपण सगळेच आहोत माधुरी दीक्षितचे फॅन. चला मग आपण का थांबलोय, एक एक परफॉर्मन्स होऊन जाऊ दे आपल्या माधुरीचा. हे गाणं आलं होतं तेव्हा मी आणि माझ्यासारखे आमचे बरेच मित्र सगळेच येस पप्पा, तुमची काहीतरी आठवण आहे मला माहिती आहे. हा, मला ऐकायची आहे, काय आहे? प्रणाली पण कथक शिकते. नाही 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 नाही. अरे पप्पा काय मी नंतर करून दाखवते. पप्पांची इच्छा आहे. पप्पांची इच्छा आहे, एकदा होऊन जाऊ दे आपली छोटीशी. वा पप्पा, थँक्यू पप्पा. कॅन वी हॅव सम म्युझिक प्लीज? भाऊजी तुम्हाला बघून पळायला द्या. आता अजून एक परफॉर्मन्स होणार आहे आपल्या समोर याच गाण्यावरती, आणि तो करणार आहे ऋषिकेश. मला सेफ आहे. भाऊजीच करतायत सगळं. वळूया आपल्या पुढच्या राऊंडकडे. पुढचा टास्क जो आहे बजर ने किया है इशारा. तुम्हाला सेम बजर आहे, कावकाव आणि गुटरगू. कावकाव. हो 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 सर. ओके, मी एका फिल्मचं नाव सांगेन, तुम्हाला त्या फिल्म मधलं एक गाणं गायचं. ओके ओके सर. पहिला सिनेमा आहे दुनियादारी. कावकाव. जेव्हा पाहिलं हिला, या जिल्हा हिला, विजय! हिला, हुआ रे चल चल.
ओके, एक पॉइंट कमवलेला आहे आणि कावकाव गँगनी फायनली खाता ओपन केलाय पहिलाच. व्हेरी गुड. दुसरा सिनेमा आहे कट्यार काळजात. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना. गा सर्व. मंदिरा ते जाने उजळून घे साधका ओके ओके. गुटरगू गँग इज नॉट फार बिहाइंड. चलो, एक पॉइंट गुटरगूला पण मिळालेला आहे. पुढचा सिनेमा आहे फॅन्ड्री. सर आम्ही पण तुझ्या प्रीतीचा हाई तुम्हाला चावला, तुझ्या प्रीतीचा हाई तुम्हाला चावला, वाटा तळून वळून वाट माझी लागली, वधूवरून आली माझ्याकडं पाहिला. तुझ्या प्रीतीचा हाई तुम्हाला चावला, तुझ्या प्रीतीचा हाई तुम्हाला चावला, चांदी कोपऱ्यात उभा एक लाकडीचा, लाज रागाची तक्रार नाही. कालवाद कोरा रे घरकामवाद, चुकाच्या हे स्वप्नाला मार नाही. हे काजळवाली जगण्याची ऐकलीच का, गोड प्रेम माझं काकडी कथा. मागे पळून पळून वाट माझी लागली, तरी वळून आली माझ्याकडं पाहिला. ओके, पुढचा सिनेमा आहे दबंग. सर आम्ही केलं सर. ताकते रहते तुझको सांझ सवेरे, नैनों में बतिया जैसे नैनी ये तेरे, नैनों में बतिया जैसे नैनी ये तेरे, तेरे मस्त मस्त रोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, मेरे मस्त मस्त दोने. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. किती पॉइंट झाले तुमचे? 3. 3-1. ओके. आणि पुढचा सिनेमा आहे मित्रांनो, पुढच्या सिनेमाचं नाव जे मी सांगणार आहे ते आहे टाइमपास. ही पोली साजूक तुपातली, हिला मौऱ्याचा लागलाय ना. ही पोरी साजूक तुपातली, हिला मौऱ्याचा लागलाय ना. पहिल्या भराच्या प्रेमात झाला, पहिल्या भराच्या प्रेमात झाला, काहीच केलंय का, काहीच केलंय का. ही पोरी साजूक तुपातली, हिला मौऱ्याचा लागलाय ना. ही पोरी साजूक तुपातली, हिला मौऱ्याचा लागलाय ना. 3-2. ओके, क्लोज फाईट. पुढचा सिनेमा आहे ए दिल है मुश्किल. सर सर शपथ आमचं होतं आधी. ए दर्द यार फुलया, सुन ले पुकार फुलया, तू ही तो यार फुलया, मैं गिर मेरा खुर्शीद मेरा, तेरा ही कार फुले, तेरा ही कार फुलया, तू ही तो यार फुलया, मैं गिर मेरा खुर्शीद मेरा. फायनली काजल पण आली गायला. प्लीज सर असं असं करून मी बोलली, मी असं असं करायला लागलो. 4 पॉइंट आणि तुमचे किती? 2. 4-2. ओके, पुढचा सिनेमा आहे ओम शांती ओम.
माझा फेवरेट ऍक्टर या फिल्म मध्ये आहे. शाहरुख खान सर. नाही, श्रेयस तळपदे. स्कोर्स आहेत 4 पॉइंट, 3 पॉइंट. ओके. आणि आता पुढच्या राऊंड मध्ये असं होणार आहे की एक गाणं वाजेल. त्या गाण्यामध्ये कोण कलाकार आहेत, हिरो हिरोईन कोण आहेत ते तुम्हाला ओळखायचं. ठीक आहे. म्युझिक. कोण आहेत सर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा. सर आणि जेनेलिया आणि गाणं कुठलं आहे? लय भारी मस्तीची पिचकारी जोडीला घुंगाला रे ए ए ए बेभान होऊन ठिकाणा घालूया रे नाचात घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. ओके, वंडरफुल, कॉंग्रॅच्युलेशन. स्कोर झाला आता 5 आणि 3. आणि आता वळूया आपल्या पुढच्या गाण्याकडे. कॅन वी हॅव दी म्युझिक प्लीज? कधी तू रिमझिम झरणारी परसा कॅन वी हॅव दी म्युझिक प्लीज? कधी तू रिमझिम झरणारी परसा येस सर. ओके. स्वप्नील जोशी. गाणं कुठलं आहे? ओसळता वारा बेवान वारा बिजलीची नक्षी अंबरा सळसळता लाटा तुटलेल्या वाटा चिंब पावसाची ओझिया कधी तू झिमझिम गिरणारी बरसा कधी तू सुरांबरोबर तुम्ही जे खेळलात. हे देवा. ओके, तुमचे किती पॉइंट झाले? 6 6. आणि तुमचे 3. ओके. आणि पुढचं गाणं प्ले करा प्लीज. मैं निकला ओ गड्डी लेके सर. येस सर. ओ गड्डी लेके. कोण आहे? सनी देओल सर. अमिषा पटेल, सनी देओल. मैं निकला गली पे पर ओ सड़क पे एक एक मोड़ आया एक दिल जोड़ा मोड़ आया एक दिल जोड़ा मैं निकला कब गुजरा अब रित्म कब जावे लाहौर आया एक दिल जोड़ा एक मोड़ आया एक दिल जोड़ा वा 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 वा. आणि अथर्वनी त्याच्याबरोबर ढोलक पण वाजवत होता. क्या बात आहे, अथर्व. मजा आ गया, मजा आ गया. आणि किती झाले पॉइंट्स आता? 4. ओके. तर आता पुढची राऊंड अशी आहे की तुम्हाला तुमच्या टीम मधनं एक एक व्यक्ती सिलेक्ट करायचा आहे. त्या व्यक्तीला मी एका गाण्याची हुक स्टेप दाखवणार आहे. ओके. तो ती हुक स्टेप इकडे करून दाखवेल आणि त्याच्यावरून तुम्हाला ते गाणं कुठलं आहे ते ओळखायचंय. कोण व्यक्ती येणार? मी डान्स करेन. ओके. दिसतंय तुला? रेडी श्रुती? गो. नाचू में झम झम अरे हे कुठलं काय अरे भाऊनी नाचल्याकडे नाचले अरे थांब थांब हा बोल 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 हा ए हुड हुड दबंग हुड हुड दबंग अरे हे कुठला डान्स आहे
लास्ट 10 सेकंड्स 10 अरे 9 8 7 एक पोरगा 6, नाक्यावरती 5 हो का? एक 4 सांगायचं नाही गाणं 4 3 2 1 सांगू नको गाणं सांगू नको ओके ठीक आहे तुम्हाला जमलं नाहीये ऑल राईट चल कोण येते तुमच्याकडून रेवती ना रेवती. कम रेवती. कुठला अडलांगडाच होता काय माहिती ओके अंगात आलंय अंगात आलंय अंगात आले अरे थांबा ना तुम्ही आता 2 मिनिट थांबा ना तेच आहे का पण नक्की थांबा ना 2 मिनिट देवी मा सांगा ना कोणते लग्नाळू देवा र देवा नाही तू कर अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय या सेकंद लावा का सर 10 9 7 की कोणतं गाणं आहे? ऑल राईट लास्ट 10 सेकंड्स 10 हा ट्राय Nine. रेवती. एक दोन नाव Eight. घ्या मराठी 7 6 कोणत्याही नावाची गाणी. 5 4 3 2 1 ओके ते गाणं होतं हे प्ले करा प्लीज खतरनाक मला वाटलं अरे मी हेच करत होती हे हा असं आणि जर मग केलं- आहे पण थोडं. बाईचा बड्डे काय माहिती. का दाखवला असतं तरी केला अरे पण हुकस्टेप दाखवायचं होतं दमशराट थोडी ना खेळत होतो तिकडे ओके कठीण होतं डेफिनेटली इट वॉज टफ पॉइंट कोणालाच मिळालेला नाहीये आता पुढच्या गाण्यासाठी फक्त गावरान ब्रो पैकी कोणीतरी येईल ओके आधी इथून कोण येते सुभाष नाही थांब सुभाषला दाखव. ओके ओके रेडी बघितलं ओके रेडी चला स्टार्ट 800 खिडक्या 900 नाही. 400 खिडक्या येते एक सेकंड लेट हिम फिनिश आप करून घे पहिले राम पाम पाम राम पाम पाम थांब नाही रमपम. नाही थांब हे काय नीट परत एकदा कर करत राहा येईल करत राहा ए तोंड नाही उघडायचं तू तोंड उघडलं होतं ना मध्ये नाही सर कोण नको नाही करू. सर हा? नव्हतं तो आम्हाला रागच दाखवत होता मी नुसतं असं करू गाणं का बघू पोर जमली एशी वरती चर्चा बोरिंग झाली चल रे भावड्या पार्टीला मग पारावरती आली भावड्याला मग बसला स्टार्टर मागे रचली क्वार्टर बावड्याला मग बसला स्टार्टर चल रे बावड्या मिठू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला तलबीवाल्या बोलव डीजेला तलबीवाल्या बोलव माझ्या डीजेला तलबीवाल्या बोलव माझ्या डीजेला ओके ऑल राईट एक पॉइंट तुम्हाला मिळालेला आहे थँक्यू सर येस सर इकडून कोण येते आता हो हो रेडी चला इकडे गाणं वाजव बघू एकदा इकडनं कोण येते दीपक नीट स्टेप कर ओके ऑल द बेस्ट त्याला असा स्टेप कर बस. ओके काही बोलायचं नाही चला
बदतमीज दिल मारना पागला बदतमीज दिल. बदतमीज दिल, बदतमीज सामने पुदीना देगा नाक का नगीना देगा चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा चांदनी चिंगारी होके जीत किया तो सारे तारे बोले गिली गिली रक्का. सो बेसिकली आता या सगळ्या राऊंड नंतर स्कोर झाले आहेत. गुटरगू गँगचे स्कोर आहे 12 आणि कावकाव गँगचा स्कोर आहे 9. सर मला एक बोलायला आवडेल. हा. मी असं कधी आय थिंक अप्रिशिएट केलं नसेल, हम्म. पण आज संधी आहे तर मी बोलते की आज मी जर इथे आहे ना, किंवा जे काही करते लाईफमध्ये ते फक्त आईमुळे. कारण अख्ख्या फॅमिलीमधनं माझ्या या फील्डला सगळ्यात जास्त सपोर्ट तिनेच केलंय स्टार्टिंगपासनं. म्हणजे वडिलांचं नाही, काहीच नाही, सगळ्यांचं ऐकून घेऊन हे ते बिकॉज ॲक्टिंग म्हटल्यावर लोकांच्या डोक्यात खूप खूप गोष्टी हो. येतात. हो. पण माझ्यापेक्षा मोठं स्वप्न तिचं आहे की आय शुड बिकम अन ॲक्ट्रेस अँड मोठं नाव असू दे माझं म्हणून. तर तिने आजपर्यंत मला खूप सपोर्ट केलंय. आणि तू आज खरं करून दाखवलंयस. झी मराठी, थँक्यू सो मच. त्याने मला असं वाटतं की आपण तर स्वप्न मे बी नंतर बघतो, पण ती खरी कशी करायची ह्याचं स्वप्न आई आधीपासून बघतोस बघायला लागते. सो हॅट्स ऑफ. म्हणून मी कोणाचं ऐकलं नाही. तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. लवली. येस आई, तुम्ही काय सांगाल? जास्त रडू येतोय कारण ती 3रीला होती तेव्हा तिचे पप्पा एक्सपायर झाले आणि त्याच्या अगोदर ती 1लीला होती. तर पप्पांना लय आवडायचं, तर ते खांद्यावर घेऊन नाचवायची पोरगीला. पार्वतीच्या बाळा पायात बाळा असं हे गाणं म्हणून ती नाचवायची. 2012 मध्ये ते एक्सपायर झाले. मग त्यापासून लोकांचं काम करायची. हिला डान्सची आवड होती. मग मी डान्स क्लास लावला, पण माझी काही फॅमिली बोलली नको, कारण ते बरोबर नाही आहे की उद्या सकाळी पोरगी वाया जाईल, तू एकटी आहेस, उद्या काय करणार. तर मग मी हिला सांगितलं, जर तुझं पाय इकडे तिकडे झाला तर पप्पा आयुष्यातून गेलेत, उद्या सकाळी तुझं जरी मला जरा काय कळलं तरी म्हटलं आई पण आयुष्यातून जाईल. पण ते शब्द माझ्या पोरीने पाळलं आणि तिने शाळा वेबसिरीज केली. परत सगळी गाणी बिणी करते ती, स्वतः एकटी आपली जिकडे तिकडे हँडल करते. आणि मला एवढा अभिमान वाटतं की माझी परिस्थिती नव्हती, पण आज माझ्या पोरीने सोन्याचे दिवस दाखवले आणि सोन्यासारखी देवाने मला पोरगी दिली. अनुश्री. सर मला म्हणजे मी जेव्हा इथे शो मध्ये आले, सगळ्यांचं असं होतं की अरे ही अशी काय खूपच फटकळ आहे, जे येईल ते बोलते किंवा हे. सर मला आईने आधीपासून हे शिकवलंय की तुझ्या मागे तुला भाऊ नाहीये ना, तुला वडील आहेत. सो तुला ज्या गोष्टी नाही पटत आहेत तिथे तुला तुझा स्टँड घेणं गरजेचं आहे, कारण तुझ्या मागे कोण नाहीये तुझ्यासाठी स्टँड घ्यायला. आणि मे बी म्हणून मी अशी आहे. सर 3रीत बाबा वारले माझे, मी जेव्हा 3रीत होते तेव्हा. पप्पा गेल्यानंतर 9वी पर्यंत म्हणजे 6-7 वर्ष म्हणजे असं हवेच्या झोक्याप्रमाणे येऊन जाऊन अशी आमची भेट असायची. त्याच ह्याच्यामध्ये मी शिकले की एकटं कसं राहायचं, स्वतःच्या गोष्टी स्वतः कशा फेस करायच्या. आणि सर परिस्थिती खूप वाईट होती. जवळपास मी 9वी पासून स्वतः कमवायला लागले. मी एक ऑडिशन दिलं होतं, त्यात माझं सिलेक्शन झालं. मी एक वेब सिरीज केली, तिथून कामं मिळत गेली आणि मग 9वी पासूनच मी लाईक कमवायला लागले. आणि नंतर आईला काम करायचं सोडून दिलं. आणि सर तेव्हा अशी परिस्थिती होती की आम्ही ज्या एरियात राहायचो तो चांगला एरिया होता आणि त्यातल्या काही फ्रेंड्स होत्या माझ्या, त्यांना जे कपडे बसायचे नाहीत ना सर, तर ते सगळे कपडे मला असे मोठ्या पॅकेटमध्ये भरून मला आणून द्यायच्या. आणि तेव्हाचे ते दिवस. आणि आता आठवतंय सर की आता असेच पैसे खर्च होतात कपड्यांवर, म्हणजे काही त्याला मापच राहिलेलं नाहीये. सो इतका ड्रास्टिक चेंज. आणि मी स्वतः केलंय हे सगळं, कधीच कुणाचाच सपोर्ट नव्हता. त्यांची स्टोरी ऐकल्यावरती मला पण जरा मन हळवं झालं माझं. पण आता
ती स्ट्रगल करते त्यामुळे तिला फळ मिळणं साहजिकच आहे. माझ्या मागे फक्त ती एकटीच व्यक्ती आहे तिच्यामुळे मी आज इथे आहे. मला वाटतं तुम्ही जे कष्ट भोगले आहेत, ज्या पद्धतीने तिला मोठं केलं आहे, ते माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत बोलायला. हॅट्स ऑफ तुम्हाला. कारण एकटीने हे करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आणि मला असं वाटतं की अनुश्री, तू जसं म्हणालीस की तू जशी आहेस आता, अर्थात आपल्याला, आपण जेव्हा व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपण पहिल्या क्षणी जे इम्प्रेशन असतं त्यांनी आपण फार गोष्टींचा समज करून घेतो की अरे ही अशीच असेल, ही तशी असेल वगैरे वगैरे. पण त्याच्यामागे काय घडलं आहे आणि काय गोष्ट आहे हे आपल्याला कधीच माहिती नसते. पण बाबांची एखादी अशी आठवण आहे जी नेहमी तू जपून ठेवली आहेस? सर बाबांची एक बॅग आहे माझ्याकडे आणि ती घरी आहे. त्याच्यानंतर खूप मोजके फोटो आहेत त्यांचे. जेव्हा ते गेले तेव्हा खरंच लिटरली काहीच कळत नव्हतं. मी रडले पण नव्हते कारण मला माहीतच नव्हतं मी आयुष्यात काय गमावलंय. तिसरीच्या मुलीला काय काय समज काय? असणार आहे. आणि then मी शाळेत जाताना बघायचे की बाकीच्या मुलींचे वडील त्यांना बाईकवरती सोडायला येत आहेत किंवा कारमध्ये सोडायला येत आहेत. जेव्हा मला हे दिसायचं ना की अरे हे नाहीये माझ्या आयुष्यात. मला तर काहीतरी गोष्ट हवी आहे. मी कुठल्या तरी मैत्रिणीचं काहीतरी बघितलंय तर माझ्या घरी बाबा नाही येत की त्यांच्याकडे जाऊन मी हट्ट करेन त्या गोष्टीचा. तो अशा सगळ्या गोष्टी होत्या ज्या अनुभवल्या. आम्हाला सगळ्यांनाच खूप अभिमान आहे तुझा. देयर इज अ लॉंग वे टू गो. थँक्यू सो सगळ्यात मच. मुली, तुमची आता करिअरची सुरुवात आहे. सगळ्यांचीच. आपले गावरान ब्रो असो, सिटी सुंदरी असो, सगळ्यांची सुरुवात आहे. आणि इकडनं आता जसं ही स्टार्टिंग लाईन आहे, इकडनं सगळ्यांना अजून खूप पुढे जायचं आहे, खूप काय काय अचीव्ह करायचं आहे. तुम्ही सगळं करालच. फोकस ठेवा फक्त तुमचा. काजल, काही बोलायचं आहे तुला? मम्मी ऐसे मेरा भी स्टोरी है. मेरा भी काजल 5 साल की थी तो चुनकर जी चले गए. मैंने भी खूब संघर्ष किया, काम किया, किसी को बर्तन घसी, झाड़ू सब किया और ये सोचती थी कि काम करना कोई शर्म की बात नहीं है. ये सोच कर मैंने बच्चे को पढ़ाई लिखाई बड़ा किया. आज चुनकर जी साथ में नहीं है, उनको मिस करती हूँ. साथ में ही है. मुझे उनका कभी कमी भी महसूस होने नहीं दिया जब से बड़ी हो गई है. पति बोलो, सहेली बोलो, बच्चा बोलो, आज के तारीख में सब कुछ यही है. बस. I have never cried in front of my mom. It's okay. Let her get it out. बस. सर, डॅड हे खूपच इमोशनल टॉपिक आहे सर माझ्यासाठी. आणि जसं ती बोलतीये खूप आय कॅन रिलेट सर. मी तर कधी पापा हे वर्ड यूज पण केलं नाहीये. तर काही याद पण नाही. फक्त मला हेच मेमरी आहे की मी व्हाईट कपड्यामध्ये त्यांना बघितलंय. माझ्यासाठी माझा पप्पा, माझे भाऊ, माझे मित्र सगळे माझी आई आहे. आय डोंट नो सर कसं केलं पण कधी काय कमी ठेवलं नाही आहे सर. आफ्टर डॅड पासिंग मम्मा हॅज टेकन द बिझनेस ओव्हर पापा का. आणि कसं तिने काय केलंय सर, आय हॅव झिरो इमॅजिनेशन. मी कधी केलं शकलं असतं नाही सर. आणि एक समय असं होतं सर माझ्यासाठी जिथे आईचं बिझनेस पुरं गेलं आणि तिला एक ऑप्शन होतं की मला बघू की कामला बघू. आणि तिने मला ऑर्फनेजमध्ये सोडलं होतं सर. दॅट पार्ट ते
ते दिवस मला असं वाटलं होतं की सर माझ्यासाठी माझे आई आणि वडील दोनों गेले. खूप रिबेलियस होती सर मी तिथे. फक्त मला असं होतं की बाहेर जाऊ दे, मला बघायचंय की माझी आई कुठे आहे. आणि मी ठरवलं सर की तिथून मी कमवून बाहेर येणार आहे आणि तिला मी घर देणार आहे सर. आणि ते मी केलं. माय गॉड, आज माहित नव्हतं मला की मी एवढा इन्स्पायर होऊन इकडनं जाणार आहे परत. सो मला वाटतं तुमच्या दोघींकडनं एस्पेशली खरंच खूप इन्स्पायर झालोय मी. कारण तुम्ही दोघींनी मला एक वेगळं जग तुमचं दाखवलंय आणि खूप शिकवलंय. हे मी कधीच विसरणार नाही. गॉड ब्लेस यू बोथ. अँड आय रिअली विश ऑल द हॅपीनेस इन द वर्ल्ड फॉर ऑल ऑफ यू. ओके, मी खरंच खूप खूप आभार की तुम्ही सगळे वेळात वेळ काढून 2-3 दिवस मुलांसाठी इथे आलात. त्यासाठी तुमचे आभार. पण अर्थात 2 आठवडे खेळ आता पुढे चालू राहील. पण एक नवीन ऊर्जा मिळाली आहे सगळ्यांनाच. आज अर्थात आजची रात्र तुमची मुंबई मॅन्शनमधली शेवटची रात्र असेल. उद्या तुम्ही परत घरी असाल. बट वी कॅन कंटिन्यू विथ द जर्नी. आणि आपण जसं दरवेळी करतो, महाटास्क आपला जेव्हा होतो त्याच्यानंतर अर्थात एलिमिनेशन असतं आणि एका जोडीला रिटर्न तिकीट मिळतं. आज मी म्हणालो त्याप्रमाणे इन टर्म्स ऑफ स्कोअर आपल्या गुटरगू गँगचे 12 पॉईंट्स आहेत आणि कावकाव गँगचे 9 पॉईंट्स आहेत. ते एका जोडीला रिटर्न तिकीट आज मिळेल इकडनं. अर्थात मी हेही म्हणालो होतो की ग्रुप इव्हेंट असला तरी इंडिव्हिज्युअल स्कोरिंग विल काउंट. आजची महाटास्कची विनर आहे टेक्निकली टीम गुटरगू. आणि तुमच्यासाठी न्यूज अशी आहे की तुमच्या तिघांमधनं आज कोणी घरी जाणार नाही. आज तुमच्यापैकी कोणाला रिटर्न तिकीट मिळणार नाही. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. विजय, अनुश्री, तुम्ही लीडर बोर्डमध्ये सगळ्यात वरती आहात. सो तुम्ही सुद्धा सेफ आहात. ओके. ऋषिकेश, श्रुती, तुम्ही लीडर बोर्डमध्ये 2 नंबरवर आहात. तुम्ही सुद्धा सेफ आहात. राहिल्या आपल्या 2 जोड्या, रामा, नीता आणि क्रिश आणि काजल. आत्ताच आलात तुम्ही परत एकदा वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन. कसं वाटेल जर परत जावं लागलं तर? सर जायची इच्छा नाहीये, नाही जायचं. काय वाटतं? मी आईबाबांना विचारतो. तुम्हाला काय वाटतं? वाईल्ड कार्ड मिळाल्यानंतर त्यांच्या प्रयत्नाप्रमाणे ते पुष्कळ चांगले खेळत आहेत. आता शेवटी हा स्पर्धेचा नियम आहे की कोणीतरी राहावं कोणीतरी जावं. आत्तापर्यंत त्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने जे काय मिळालं असेल ते पुष्कळ आहे. आणखीन जर मिळालं तर आणखीन चांगलं होईल. खरं आहे. त्याच्याकरता त्यांना दोघांनाही दुःख होण्याची काही गरज नाही आहे. पण एक पालक म्हणून मला असं वाटतं की त्यांनी शेवटपर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्न करावे. सो ऑडियन्स पोल प्रमाणे ज्या जोडीला सगळ्यात कमी वोट्स आहेत, एक इमोशनल मुवमेंट होता. कारण की सगळ्यांचे फॅमिली मेंबर्स आलेले, पेरेंट्स आलेले, तर त्यावेळेस एलिमिनेट होणं बरं दिसत नाही. ती जोडी कुठलीच नाहीये. छान. आम्हाला ऑलवेज बॉटममध्ये ठेवतात तुम्ही सर. झटका आम्हाला झडतं सर. आता आई बाबा आले, छान, इकडे आपण एवढं खेळलो बिळलो, मजा केली. असं कसं तुम्हाला घरी जाऊ देणार आहे? हार्ट होय, अटॅक है की देतात नाही? सर तुम्ही. पण मला असं वाटतं की तुम्ही कुठेही फार जास्त रिलॅक्स होऊ नका. ओके, हे आपले 2-3 दिवस आपण मजा केली. कारण अर्थात आई वडील आले, जरा वातावरण पण मस्त झालं. एकंदरीत काय ग्रुपिझम आहे हे मी विसरूनच गेलो. ओके. आणि तुम्ही, मला वाटतं, आय एम शुअर तुम्ही विसरला असाल किंवा नाही, आय डोंट नो. पण
गेम अजूनही चालू राहणार आहे. आपला लीडर बोर्ड तसाच असणार आहे. त्यामुळे त्या लीडर बोर्डवर वरती यायचा तुम्ही जितका चांगला प्रयत्न कराल आणि जितक्या लवकर कराल तितकं तुम्हा सगळ्यांसाठी बेटर आहे. सो बिफोर वी एंड दिस, आज आपण एलिमिनेशन केलं नाही आहे, पण पनिशमेंट तर डेफिनेटली असणार आहे. पनिशमेंट लुझिंग टीमला आहे आणि ती ही आहे, तुम्ही 4 जोड्यांमधनं तुम्ही डिसाईड करायचं आहे की उद्याचा टास्क जो आहे ती कुठली तरी एक जोडी परफॉर्म नाही करणार. कोण वाटते, कुठली जोडी वाटते रामानिता? आमच्या दोघांकडून काजल आणि क्रिश, बिकॉज त्यांचं पार्टिसिपेशन थोडं कमी होतं आजच्या टास्कमध्ये. ओके, आज जरा कमीच केलं त्याने. जर त्यांचं पण थोडंसं एनर्जी आलेली असती नाही तर कॉन्ट्रीब्युशन आलं असतं तर धम्माल केली असती आम्ही. परफॉर्म नाही केलं असं नाही आहे, ट्राय केलं आहे. माझी मराठी एवढं स्ट्रॉंग नाही तरी पण मी ट्राय केलं आहे. असं चूप राहिलं जास्त सही सरळ होतं. देन गेटिंग अ पॉईंट रॉंग पॉईंट. ते लोक चुकीचं पॉईंट घेऊन आले सर, तर ते पण लक्ष ठेवून डिसाईड करा. ऍक्च्युअली ऋषिकेशने एकदा काव बोलला होता आणि त्यांचा पॉईंट गेला पण होता तिकडे. आणि तिथे तो पण रामा पण एकदा बोलला आणि त्यांचाही पॉईंट गेला. तर मला तरी लीडर बोर्डवर राहायचं आहे आणि आता मी पण परफॉर्म चांगला केला आहे. अनुश्रीने पण चांगलंच केले. मला तरी वाटते काजल आणि क्रिश, कारण मराठीचं गाण्याचं बिण्याचं त्यांचा प्रॉब्लेम झाला. ती सगळी गाणं बोलतात तेव्हा मराठी गाणं सर ते लास्ट पार्ट होतं. फर्स्ट पार्ट मध्ये जाऊन मी पॉईंट घेऊन आली आहे सर. परफॉर्म करून मी आली आहे. आता सगळीच असं Performance नाही केलं असं हे टॅग नको देऊ मला. तिने केलाय. आय एम अ गुड परफॉर्मर मी आहे, मी हेच टॅग घेणार आहे. एका राऊंडला घेतला, दुसऱ्या राऊंडला कुठं काही केलं तर नाही. रामाने कुठं केलं? त्यांनी कुठे केलं? आता तुमच्या दोघात तुम्ही ठरवा. इंडिव्हिज्युअल वोटिंग हे ठरवायचा गोष्टच नाहीये विजय. जे चांगले खेळले असले तरी त्यांना वाईट ठरवायला बघतात, जे चांगले करत असले तरी त्यांना वाईट बोलायला बघतात. असं डायरेक्ट तुम्ही टार्गेट करणं बरोबर वाटत नाही. इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट काजल, आय अग्री विथ यू. पण जर 3 जणांचं असं मत ठरलंय तर उद्या जो टास्क असेल तो तुम्ही परफॉर्म नाही करणार. मी हे तर नाही घेणार सर की परफॉर्म नाही केलंय म्हणून. तुला अजून पुढे अपॉर्च्युनिटीज मिळतील, संध्या मिळतील तुला प्रूव्ह करायच्या आणि ते तू करत आली आहेस. आणि आय होप ऑल ऑफ यू कीप परफॉर्मिंग बेटर. कारण लाईक आय सेड की आता फिनालेकडची आपली रेस सुरू झाली आहे. सो लीडर बोर्डवर जो जितका वरती असेल तितका फिनालेमध्ये परफॉर्म करायचे चान्सेस वाढतील. ओके गाईज. सो मंडळी, संगीत ही अशी गोष्ट आहे जी तुमच्यावर प्रहार करते पण तुम्हाला इजा होत नाही, तर मजा देते. आजही या संगीत मैफिलीत आम्हाला आणि नक्कीच तुम्हालाही अशीच मजा आली असणार. अशीच मजा पुढेही येत राहणार आहे. भेटूया पुढच्या भागात आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. मला अजिबातच मन नव्हतं करत की पप्पानी जावं. तो मोमेंट खूपच जास्त न हवासा वाटत होता की ही मोमेंट डिलीट करून टाका. ही नको आहे. वाईट तर वाटत होतं की आता आई निघालीये, पण माझं असं होतं की ठीक आहे ना, आता येते ना, डायरेक्ट जिंकून येते तुला भेटायला. गेम कंटिन्यू करायचंय, जिंकायचंय, तर त्यामुळे असं दिल पे पत्थर रख के पप्पांना बाय बाय केलं.